मानवी शरीरामध्ये जो डीएनए आहे, हा डीएनए म्हणजे एवढा स्मॉल आणि त्याची लांबी जर आपण एकत्रित घेतली, तर सूर्यापासून म्हणजे आपण पृथ्वीतलावरून सूर्यापर्यंत जाण्यासाठी 150 मिलियन्स किलोमीटर लांबीचा डिस्टन्स आहे. तर 500 ते 600 वेळा डीएनए अशा प्रकारे गुंडळला जाऊ शकतो किंवा जाऊन येऊ शकतो. एवढी डीएनएची लांबी आहे. आपल्या शरीरामध्ये जे डीएनए एकमेकांना जोडले ना, तर एवढी मोठी लांब लाईन तयार होऊ शकते. त्याच्या बाबतीमध्ये आता डीएनए जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, डिओऑक्झी रायबो न्यूक्लियस ऍसिड असं म्हटलं गेलेलं आहे डीएनए. आपले जे काही जेनेटिक्स इन्फॉर्मेशन जे आहे ना, ही जेनेटिक इन्फॉर्मेशन सगळी आपल्याला डीएनएच्या माध्यमातून भेटत असते. आता डीएनएची जर आणखी एक गोष्ट, डीएनए सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणेल की हा सेलमध्ये मिळतो बघा. सेल्स म्हणजे ज्या पेशी राहतात ना, या पेशीमध्ये आपल्याला डीएनए पाहायला मिळतो. फक्त कुठल्या पेशीमध्ये नसतात डीएनए, तर रेड ब्लड सेल राहतात ना, या रेड ब्लड सेल मध्ये डीएनए मिळत नाहीये बघा. आता जर टोटल ओव्हरऑल जर आपण बघितलं, तर आपल्या शरीरामध्ये सेल्स ज्या आहेत त्या 37 ट्रिलियनच्या आसपास आहेत बघा. किती? 37 ट्रिलियनच्या आसपास आपल्या शरीरामध्ये काय तर सेल्स आहेत. आता या 37 ट्रिलियन जर सेल असतील, तर एका सेलमध्ये जर तुम्ही बघितलं, तर एका सेलमध्ये जवळपास 2 मीटर लांबीचा डीएनए असतो. एका सेलमध्ये 2 मीटर लांबीचा जर डीएनए असेल, तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एक सेल जर घेतली, तर एका सेलमध्ये 2 मीटर लांबीचा सेल असेल, तर 37 ट्रिलियन इंटू 2 केलं, तर तुमच्या लक्षात येईल जवळपास 74 ट्रिलियन म्हणजे डिस्टन्स, किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. आणि पृथ्वीपासून सूर्य किती आहे हो? 150 मिलियन किलोमीटर मी म्हणेन. मिलियन किलोमीटर आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डीएनएच्या माध्यमातून जर असं कनेक्शन केलं, तर 500 ते 600 वेळा अशा प्रकारे काय असतं, सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर डीएनए कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारची काहीतरी महत्वाची फॅक्ट आहे.